फर्स्ट वन इज किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा मध्ये आपण बघतोय की मागच्या वेळेला आपण डिस्क्रिप्शन बघितलं होतं क्रायसोफाइट्स मध्ये. क्रायसोफाइट्स और क्रिसोफाइट्स मध्ये आपण कशाची चर्चा केली होती? कोण सांगतं? कशाची चर्चा केली होती? कोण सांगतं मला? प्रणव भाऊसाहेब मानकर. पटपट जॉईन करा गड्यांना, पटपट पटपट जॉईन करा. चला तोपर्यंत आपण काय करू? लिहून काढू. प्रोटिस्टा मध्ये आपण पाहिलं होतं 1 2 3 4 5. क्रायसोफाइट्स, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं डायनो फ्लॅजेलेट, जे आपल्याला शिकायचं आहे. युग्लिनॉइड्स, त्याच्यानंतर स्लाइम, मोल्ड्स आणि प्रोटोझोआ. क्रायसोफाइट्स मध्ये दोन आहेत. एक आहे डायटम्स, जे आपण मागच्या वेळेला फिनिश केलेले आहेत. दुसरं आहे डेस्मिड्स. डायनोफ्लॅजेलेट्स आहेत. त्याच्यामध्ये इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे दोन आहेत, यांचं न्यूट्रिशन जे आहे या दोघांचं, हे असतात फोटोसिंथेटिक. न्यूट्रिशन म्हणजे हे आहेत ऑटोट्रॉफिक. हे कसे आहेत? ऑटोट्रॉफिक आहेत. युग्लिनॉइड्स जे असतात ते असतात मिक्झोट्रॉफिक. हे असतात मिक्झोट्रॉफिक. स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोन हे दोन्हीच्या दोन्ही असतात हेटेरोट्रॉफिक. हे कसे असतात? हेटेरोट्रॉफिक. कळतंय का सगळ्यांना? लिहिलं सगळ्यांनी? सर लेफ्ट साइडचं दिसत नाही. काय दिसत नाही? अच्छा, हा. असं आता दिसत असेल? येस सर. Yes, sir. ओके. कम ऑन, पटपट पटपट लिहा. सगळ्या ज्या मुलांनी आता जॉईन करतायत त्यांनी लिहा. आता डायटम्स बद्दल आपण शिकलोय. डायटम्स बद्दल आपण ही गोष्ट शिकलो होतो
एक जनरल कॅरेक्टरिस्टिक जर प्रोटिस्टा बद्दल बोलायचे असतील तर आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेला एक गोष्ट सांगितली होती, एक थिअरी सांगितली होती की प्रोटिस्टकडे कोणत्या प्रकारची सेल असते, कोण सांगतं? किंगडम प्रोटिस्टाकडे कोणत्या प्रकारची सेल असते, कोण सांगतं मला? युकॅरियोटिक. Come on. युकॅरियोटिक. युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिक जी सेल असते बाळांनो, ही जी युकॅरियोटिक सेल असते, या युकॅरियोटिक सेल बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? व्हॉट यू कॅन से अबाउट दीज युकॅरियोट्स? कम ऑन. युकॅरियोट बद्दल तुम्ही काय सांगू शकता? काय काय असतं युकॅरियोटची प्रॉपर्टी काय असते? well developed nucleus with पहिली गोष्ट व्हेरी गुड. म्हणजेच काय? वेल डेव्हलप न्यूक्लियस असतो आणि मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स असतात. बरोबर आहे ना? मेम्ब्रेनने घेरलेले भरपूर सारे काय असतात? सेल ऑर्गॅनेल्स असतात. कोणकोणते सेल ऑर्गॅनेल्स असतात? आपल्याला मागच्या वेळेला पाहिलं होतं की मायटोकॉन्ड्रिया असतात आणि प्लांट लाईक स्ट्रक्चर असेल तर काय असतात? क्लोरोप्लास्ट असतं. त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, गोल्गी कॉम्प्लेक्स असतं. हे सगळं आपण शिकलो होतो. तर आता तुम्हाला मी मागच्या वेळेला बोललो होतो की मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट या युकॅरियोटिक सेल मध्ये कसे गेले सांगितलं होतं ना. त्याच्यासाठी एक थिअरी असते. ती जी थिअरी आहे त्या थिअरीचं नाव फक्त सांगितलेलं नव्हतं, तेवढं नाव लिहून घ्या. त्याला म्हणतात, त्या थिअरीचं नाव लिहून घ्या, एंडोसिम्बायोटिक थिअरी. एंडोसिम्बायोटिक थिअरीने हे सांगितलेलं, एंडोसिम्बायोटिक थिअरीने एक्सप्लेन केलेलं आहे. एंडोसिम्बायोटिक थिअरी जे या थिअरीमुळे एक्सप्लेन झालेलं आहे की हाऊ दिस mitochondria has entered in eukaryotic cell. त्याबरोबर क्लोरोप्लास्ट कसा फॉर्म झाला. क्लोरोप्लास्ट फॉर्म होण्यामागे सगळ्यात महत्वाचं रिझन असं आहे, क्लोरोप्लास्ट कसा फॉर्म झाला. तर क्लोरोप्लास्ट फॉर्म झालेला आहे की जे ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया होते ना, ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आपण ज्यांना म्हणतो, त्या फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामुळे बाळांनो यांना जेव्हा एनगल्फ करून टाकलं, यांना जेव्हा खाऊन टाकलं कोणी, युकॅरियोटिक सेलने, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं गमतीत सांगितलं होतं की यांनी सांगितलं, अरे मला कशाला मारता, मी तुमची मदत करेल. तर मग ते जी मदत करेल असं त्यांनी सांगितलं, आश्वासन दिलं. तर यांनी स्वतःला कन्वर्ट करून घेतलं, कारण यांच्याकडे फोटोसिंथेटिक मटेरियल होतं. यांनी काय केलं, त्या युकॅरियोटिक सेल मध्ये राहूनच यांनी काय करायला सुरुवात केली, फोटोसिंथेसिस करायला सुरुवात केली. यांनी सांगितलं की मला तुमच्या शरीरात जगायला जागा द्या, मी तुम्हाला बदल्यात, त्यांनी सांगितलं बदल्यात तू काय देशील, मी तुम्हाला फूड बनवून देईन. या पद्धतीने काय तयार झालेला आहे, क्लोरोप्लास्ट तयार झालेला आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया जो होता, तर मायटोकॉन्ड्रिया बद्दल तर असं स्पष्ट सांगितलं जातं की मायटोकॉन्ड्रिया कशाने तयार झालेला आहे, तर एका प्युअर प्रोकॅरियोट जो होता त्याला खाऊन टाकलं या सेलने. पुन्हा या सेलने याला मारण्याच्या ऐवजी, याला डायजेस्ट करण्याच्या ऐवजी काय केलं की याला तसंच ठेवलं आणि याला सांगितलं म्हणजे त्याने असं संवाद नसेल झाला, पण याचं कन्व्हर्जन याच्या बॉडीमध्ये काही चेंजेस घडून आणले आणि तो जो चेंज घडून आणला, नाव इट इज युज्ड फॉर एटीपी सिंथेसिस. त्याला एटीपी सिंथेसिस मध्ये जसं एखादं जुनं मॉडेल, जुनी गाडी, जुनी वस्तू आपण घेतो आणि त्याला एक रिन्युवेट करून त्याला दुसऱ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी काम करतो. एरवी ते कुठेतरी भंगारात पडलेलं असतं. तसं हे बॅक्टेरिया त्यांचं जीवन जगत होते. परंतु या बॅक्टेरियाला यांनी एनगल्फ केल्यानंतर त्या बॅक्टेरियाला कामाला लावलं आणि त्या बॅक्टेरियापासून काय बनवायला लागले, हे एनर्जी बनवायला लागले. मायटोकॉन्ड्रियाचं अतिशय डिटेल स्ट्रक्चर सेल चॅप्टर मध्ये आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण रेस्पिरेशन चॅप्टर शिकू, तर ग्लायकोलिसिस करून डिटेल, ग्लायकोलिसिस होतं ते आपण व्यवस्थित शिकणार आहोत. त्यावेळेला एकदम डिटेल शिकावं लागणार आहे. आय थिंक तुम्हाला आता समजत असेल. तर लक्षात काय ठेवायचं आहे की ही एंडोसिम्बायोटिक थिअरी जी आहे बाळांनो, ही एंडोसिम्बायोटिक, एंडो म्हणजे आत, सिम्बायोटिक म्हणजे तुम्ही जगा मलाही जगू द्या, याला म्हणतात सिम्बायोसिस. अशी थिअरी
काही सायंटिस्ट लोकांनी प्रपोज केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की या युकॅरियोटिक सेल्स मध्ये कशा पद्धतीने हे जे 2 ऑर्गॅनेल्स आहेत यांना असं म्हणण्याची गरज का पडली, त्याचं महत्वाचं रिझन समजून घ्या. कारण मायटोकॉन्ड्रियाकडे स्वतःचा डीएनए आहे, क्लोरोप्लास्टकडे स्वतःचा डीएनए आणि यांच्यामध्ये यांना प्रूफ काय काय कशावरनं म्हणायचं की एंडोसिम्बायोटिक थेअरीमध्ये काहीतरी दम आहे. याचं कारण एक आहे की मायटोकॉन्ड्रिया हॅज इट्स ओन डीएनए अँड क्लोरोप्लास्ट हॅज इट्स ओन डीएनए आणि हे दोन्ही डीएनए जे आहेत ते प्रोकॅरियोटिक मध्ये मिळणाऱ्या डीएनए सारखे सर्क्युलर डीएनए. कसे डीएनए बाळांनो? सर्क्युलर डीएनए. आणि त्यांच्याकडे 70S रायबोसोम आहेत. आपण पाहिलंय प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जे रायबोसोम्स मिळतात ते 70S मिळतात आणि युकॅरियोटिक मध्ये कसे मिळतात? 80S मिळतात. 80S. बरोबर आहे ना? म्हणजे 80S रायबोसोम्स आर फाउंड इन eukaryotic cell and 70S ribosomes are found in prokaryotic cell. If the eukaryotic cell contains 70S ribosome in a particular cell organelle, एका विशिष्ट अशा सेल ऑर्गॅनेल मध्ये जर तुम्हाला 70S रायबोसोम मिळत असेल तर याचा अर्थ काय? याचा अर्थ याच्यावरनं प्रूव्ह होतं की एंडोसिम्बायोटिक थेअरी मध्ये काहीतरी दम आहे, काहीतरी कारण आहे. आय होप तुम्हाला आता कळत आहे. तर आता आपण याची एक पार्श्वभूमी आपण समजून घेतली. म्हणून हे सगळेच्या सगळे पहिल्यांदा हे डेव्हलप कुठे झालेले आहेत? अक्वॅटिक एन्व्हायरमेंट मध्ये, पाण्यामध्ये यांचा जन्म झाला अक्वॅटिक एन्व्हायरमेंट. म्हणून आजही हे कुठे आढळतात? जिथे जिथे अक्वॅटिक एन्व्हायरमेंट तुम्हाला पाहायला मिळतं तिथे तिथे किंगडम प्रोटिस्टाचे मेंबर तुम्हाला पाहायला मिळतात. आय होप आता हे तुम्हाला कळलेलं आहे. हा आपण डाय आयटम बद्दल आपण बोललेलो आहे. डाय आयटम बद्दल जर सांगायचं असेल तर काय काय येईल? मागच्या वेळेला तुम्हाला मी बोललो होतो डायटोमॅसियस अर्थ काय प्रकार असतो, यांची सोपियस सारखी बॉडी असते. ही जी बॉडी असते ही अतिशय टफ असते. या टफ बॉडीमुळे हे अनेक यांचं खाद्य बनतात. विशेष म्हणजे काय, ते फोटोसिंथेटिक आहेत आणि यांनाच आपण एक नाव दिलेलं आहे जे मेजर फूड प्रोड्युसर्स इन द ओशन मानलं जातं. यांना काय मानलं जातं? मेजर फूड प्रोड्युसर इन ओशन. काय नाव देतो आपण यांना? सांगा बरोबर, बघू किती मुलांना लक्षात आहे. जे वाचून आले असतील त्यांना माहिती आहे. chief producers, म्हणजेच काय म्हणतो यांना आपण? फायटोप्लॅन्क्टन्स म्हणतो. काय म्हणतो बाळांनो? फायटोप्लॅन्क्टन्स. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, एक देवमासा जो असतो, व्हेल जो असतो, या व्हेलच्या बॉडीमध्ये जर बॉडी कट केली म्हणजे मेला हा, तर या बॉडी कट केल्यानंतर यांच्यामधनं सायंटिस्ट लोकांना 2 टन्स काय मिळालेले आहेत? डायटम्स काढलेले आहेत. त्याचं टोटल वजन असतं 16 ते 18 टन वजन असतं. किती असतं? 16 ते 18 टन. त्याच्यात 2 टन यांना फूड लागतं. हे 2 टन फूड काय आहे? फायटोप्लॅन्क्टन्स आहेत बाळांनो. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की किती जबरदस्त प्रमाणात हे फूड त्या अक्वॅटिक एन्व्हायरमेंट मध्ये प्रोव्हाइड करत असतात. या अक्वॅटिक एन्व्हायरमेंट मध्ये यांचा किती मोठा रोल असतो. यांच्यामुळेच अनेक ऑर्गॅनिझम जगत असतात. पण एवढं प्रोड्यूस होऊन सुद्धा आणि अनेक वर्षांपासून शेवटी ही शरीरातनं काही यांचा पार्ट बाहेरच जातो, जेवढा डायजेस्ट होतो नंतर बाहेर जातो. आणि हे अनेक फायटोप्लॅन्क्टन्स, अनेक डायटम्स खाल्ल्याशिवाय तसेच राहून जातात. मग यांची एक मातीसारखा थर असतो, त्यालाच आपण काय वर्ड यूज करतो? बोला. हे सगळे मी सांगतोय, हे दीज आर द क्वेश्चन्स ऑफ नीट अँड दिस सीईटी. यालाच आपण म्हणतो डायटोमॅसियस अर्थ म्हणतात त्याला. मागच्या वेळेला अर्धन पॉट असा वर्ड घेऊन तुम्हाला समजून सांगितलं होतं. येतंय का सगळ्यांच्या लक्षात? आठवतंय का? बोला बाळांनो. हो सर. व्हेरी गुड. आता आपण याचा उपयोग, या डायटोमॅसियस अर्थचा उपयोग कोण सांगतं? कुठे करतो आपण?
कुठे करतो डायटमॅशियस Sir. अर्थचा उपयोग? बोला. सर पॉलिश करण्यासाठी किंवा भांडे चमकवण्यासाठी. Filterization. हा, फिल्ट्रेशन साठी करतो. ऑइल आणि सिरपच्या फिल्ट्रेशन मध्ये यांचा उपयोग केला जातो. आता पटपट पुढे जाऊया. पुढे जे आहेत डेसिमिड्स बद्दल लिहूया. हे एनसीईआरटीच्या मुद्दा मी चाललेलो आहे, कारण हे पॉइंट जे असतात हे खूप महत्वाचे असतात. आणि जर एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण गेलो नाही, तसं याच्यात स्टेट बोर्ड आपोआप कव्हर होत आहे. याच्यात बाळांनो स्टेट बोर्ड आपोआप कव्हर होत आहे. स्टेट बोर्ड कव्हर होता होता एनसीईआरटी पण कव्हर होतं. एनसीईआरटीचं जे बुक आहे दॅट इज इम्पॉर्टंट फॉर नीट. आज दीक्षा मॅडमांना उशीर झालेला आहे. चलो, डेसिमिड्स आपण पाहिलं तर हे कशामध्ये येतात? फोटोसिंथेटिक. दीज आर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स आहेत डेसिमिड्स. जसं डायटम्स होते तसंच यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स are xanthophyll and carotenes. These are also called as golden algae. यांना आणखी काय वर्ड यूज केला जातो? गोल्डन अल्गी. कुठे सापडतात ते? दीज आर फाउंड इन मराईन, समुद्री पाण्यामध्ये, मराईन अँड फ्रेश वॉटर टू. नदीच्या पाण्यात जेव्हा सापडतात तेव्हा आपण अशा पाण्याला, नदीचं पाणी, तलावाचं पाणी, यांना आपण फ्रेश वॉटर म्हणतो. म्हणजे याचे दोन फॉर्म्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक मराईन फॉर्म्स पाहायला मिळेल, म्हणजे मराईन वॉटर मध्ये आढळणारे. दुसरे असतील फ्रेश वॉटर. तुम्हाला असं वाटत असेल सर इकडून इकडे कशासाठी जातात? तर मी इकडे जात असतो चेक करण्यासाठी की आणखी कोणी आलेलं आहे का. ठीक आहे, हे लिहिलं. डेसिमिड्स बद्दल काय, आय डोंट थिंक डेसिमिड बद्दल काय लिहायचं याच्या बाजूलाच लगेच लिहून ठेवलं तुम्ही तरी चालेल. गोल्डन अल्गी हे याचं दुसरं नाव आहे. तर गोल्डन अल्गी वर्ड आला तर इट इज द मेंबर ऑफ किंगडम प्रोटिस्टा. इट इज द मेंबर ऑफ, जनरली अल्गी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोनच गोष्टी येतात. काय येतात? कोण सांगतो? अल्गी म्हटलं की दोन गोष्टी येतात. काय येतात? इट इज द मेंबर ऑफ प्लांट असं वाटतं, परंतु प्लांटचा मेंबर नाहीये. हे कशाचा मेंबर आहे? प्रोटिस्टचा मेंबर. एवढी गोष्ट लक्षात. याच्याकडे प्रॉपर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. आता पुढचा जो आहे तो लिहूया. पुढचा जो आहे तो आपण लिहूया. पुढचा जो एक गमतीदार प्राणी, अतिशय गमतीदार असा प्राणी आहे, त्याचं नाव आहे, प्राणी म्हणजे ऑर्गॅनिझम आहे, त्याचं नाव आहे डायनोफ्लॅजेलेट. ज्यांना हिंदी वर्ड चांगले कळत असतील त्यांच्यासाठी सांगतो, अतिशय भारी प्राणी आहे, ऑर्गॅनिझम आहे हा. त्याला म्हणतात डायनोफ्लॅजेलेट. वर्ड पहिल्यांदा समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे बायोलॉजीमध्ये आपण काय करतो? वर्डचं ऑपरेशन करतो, आणि एकदा वर्ड समजला की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात. डायनोफ्लॅजेलेट. डाय टू फ्लॅजेला, फ्लॅजेलेट, फ्लॅजेला, ज्याच्याकडे ऑर्गॅनिझम हॅव्हिंग टू फ्लॅजेला, ज्याच्याकडे दोन फ्लॅजेला आहेत अशा ऑर्गॅनिझमला काय वर्ड यूज करतो आपण? डायनोफ्लॅजेलेट. मग नो का बर म्हटलेलं आहे?
असा प्रश्न येतो. डायनो, नोचा अर्थ काय? नो म्हणजे काय? फ्लॅजेला नॉर्मली जो असतो, फ्लॅजेला समजा आता आपण शिकलोय बॅक्टेरियामध्ये, फ्लॅजेला पण शिकलो की समजा हा बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियामध्ये असा असा फ्लॅजेला असतो, एकाच ठिकाणी असतात, त्याला आपण लोफोट्रायकस म्हणतो. बरोबर. समजा एका ठिकाणी फ्लॅजेला असला तर ठीक आहे, परंतु एक फ्लॅजेला वेगळ्या ठिकाणी आणि एक फ्लॅजेला वेगळ्या ठिकाणी, याची बॉडी बघा कशी आहे. याला जर गमतीत सांगायचं झालं, ज्यांना हिंदी येतं त्यांच्यासाठी, किंवा आता तुम्ही हिंदी सिरियल वगैरे किंवा काय निनाळे हे बघतात, तर त्याच्यात डायन असा शब्द आहे, डायन. डायन शब्दाचा अर्थ होतो चिटकीन, राक्षसीन असं आहे ना. डायन. चुडेल. ऐका ना, माहिती आहे ना सगळ्यांना? येस सर. एव्हरीबडी इज गेटिंग. डायन शब्द माहिती आहे ना सगळ्यांना? येस सर. Yes, sir. राक्षसीन. Yes, sir. हा. काय नाव येतं? डायन आहे ना, डायनो. डायन वरून लक्षात ठेवायचं आहे. डायन कशी असते? डायनच्या बॉडीवर आर्मर असतं, आर्मर. हे बघा असं आर्मर असतं. याची बॉडी कशी असते? याची बॉडी मजबूत राहायला पाहिजे. आता हे मायक्रोस्कोपिक आहे, पण बॉडी याची मजबूत राहायला पाहिजे, म्हणून बघा इथं ही डायन अशी खतरनाक डायन आहे. राक्षसीन ही अतिशय विचित्र अशी राक्षसीन आहे. हिने मरायला नको, कोणी माझ्यावर हल्ला करायला नको. मगाशी मी एक क्वेश्चन विचारला, कोणाला सांग, कोणी आन्सर नाही केलं त्याचं. मगाशी मी एक क्वेश्चन विचारला, कोणी त्याचा आन्सर नाही केला. काय क्वेश्चन होता, कोण सांगतं? बघू किती मुलांना लक्षात राहतं. मगाशी मी एक क्वेश्चन विचारला होता, कशाबद्दल माहिती आहे तुम्हाला? बघा असे दोन फ्लॅजेल आहेत, दिसतात, आणि ह्या ज्या आहेत या सेल्युलोजिक प्लेट्स आहेत. याच्यावरच मला तो क्वेश्चन आठवला. त्यांना म्हणतो आपण सेल्युलोजिक सेल्युलोजने बनलेल्या सेल्युलोजिक, त्याच्यासाठी मी सेल्युलोजिक प्लेट. राक्षसीने दुसऱ्या कोणाकडून मारायला नको, मारलं जायला नको म्हणून तिने चिलखत घातलेलं आहे, मजबूत असं लोखंडी चिलखत घातलं, जसं घालतो आपण तसं आहे. ही काय आहे? सेल्युलोजिक प्लेट घातलेली आहे, जेणेकरून हिच्यावर कोणी हल्ला केला तर वाचलं, तिला त्रास नाही झाला पाहिजे. मगाशी मी जे क्वेश्चन विचारला होता तो आठवण करून देतो. तुम्हाला असं विचारलं होतं की डायॲटम जे असतात त्यांची बॉडी कशाने बनलेली असते, तर कोणी आन्सर नाही केलं. कोणाला आठवलं तर सांगा. हे जे सेल्युलोजिक प्लेट कशाने बनलेले असते? सिलिका. तर हे जे यस SiO2 ने बनलेली असते. सिलिकाला आपण म्हणतो सिलिकॉन ऑक्साईड, सिलिका ऑक्साईड, SiO2. त्यामुळे अतिशय मजबूत असते. किती मजबूत असते? किती मजबूत असते? एका डायॲटमच्या बॉडीवर जर तुम्हाला वेट ठेवता आलं तर हत्तीचं वजन तोलू शकते, इतकं मजबूत असते. जबरदस्त. इकडे लक्ष द्या. या ज्या सेल्युलोजिक प्लेट्स आहेत, डायनोफ्लॅजेलेट मध्ये, याला डायनोफ्लॅजेलेट म्हणण्याचं कारण काय की दोन फ्लॅजेल आहेत. आणि नो म्हणण्याचं कारण काय? आता ह्या नोचा तुम्ही जर मिनिंग शोधायला गेले तर कदाचित मी जे सांगतोय ते लक्षात येणार नाही, परंतु तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ही ट्रिक सांगतो. डाय म्हणजे टू, फ्लॅजेला म्हणजे फ्लॅजेलेट, पण नो म्हणजे काय? नॉर्मल नाही येते. हे नॉर्मल फ्लॅजेला नाही आहेत. कसे आहेत? एक आडवा फ्लॅजेला आहे आणि एक असा फ्लॅजेला आहे. बघा असा फ्लॅजेला कसा आहे? हा लॉन्जिट्युडिनल फ्लॅजेला आहे. म्हणजे ह्या फ्लॅजेलाला काय नाव देऊ मी? ट्रान्सवर्स फ्लॅजेला आहे. आडवा आहे ना, म्हणून याला आपण काय वर्णित करतो? ट्रान्सवर्स फ्लॅजेला. बरोबर. आणि हा जो दुसरा फ्लॅजेला आहे हा लॉन्जिट्युडिनल, उभा. लॉन्जिट्युडिनल शब्द आला तर काय अर्थ घ्यायचा त्याचा? उभा. लॉन्जिट्युडिनल. वर्टिकल. येस, लॉन्जिट्युडिनल म्हणजे व्हर्टिकल. लॉन्जिट्युडिनल फ्लॅजेला. हे कळलं बाळांना? एवढं कळलं का? आता हा जो आहे, हा ऑर्गॅनिझम जो आहे हा नॉर्मली कसा जायला पाहिजे? असं जायला पाहिजे ना, असं असं ट्रॅव्हल करायला पाहिजे.
परंतु ऐसा नहीं, डायन है, ये डायन है बच्चों, ये खा जाएगी, बड़ी खतरनाक आहे की नाही? म्हणजे ही कशी करेल? या फ्लॅजेलामुळे ह्या फ्लॅजेलामुळे याची मुवमेंट कशी असते? तुम्ही तुमच्यापैकी काही मुलांनी शक्तिमान पाहिलंय का? शक्तिमान कधी पाहिलंय? Yes. आहे की नाही? तो कसा करायचा? असा करायचा ना, असं करायचा आणि गोल गोल फिरायचं, आहे की नाही? तर तसं हे स्पिनिंग मुवमेंट दाखवतात. हे असं फिरतं असं. हे जे ना दुसऱ्याकडे जायचं असेल ना, तर याला असं फिरत. त्याला म्हणतात स्पिनिंग मुवमेंट. काय म्हणतात त्याला? स्पिनिंग मुवमेंट. म्हणजे हे असे रोटेट होतात जागेवर आणि मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट. म्हणजे आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फ्लॅजेला वर्ड दिसला रे दिसला. लक्षात ठेवा, बायोलॉजीमध्ये जर त्या ऑर्गॅनिझमकडे फ्लॅजेला असेल तर याचा अर्थ काय झाला? फ्लॅजेला असेल, सिलिया असेल, तर त्या पर्टिक्युलर पार्टला मुवमेंट देतात. काय करतात? मुवमेंट देतात. म्हणजे जर ऑर्गॅनिझम असेल आणि त्याच्या बॉडीवर सिलिया असेल तर तो नॉन मोटाईल कधीच नसतो, मोटाईल असतो, म्हणजे हालचाल करू शकतो. तसं ज्याच्या बॉडीवर फ्लॅजेला असतील ते कसे असतील? मुवमेंट करणारे असतील, म्हणजे दे शो लोकोमोशन, दे शो मुवमेंट. येतंय लक्षात? तर ही ट्रान्सव्हर्स फ्लॅजेलामुळे असा फिरतो आणि लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स फ्लॅजेला मिळून त्याला असं रोटेटरी मुवमेंट देतात, स्पिनिंग मुवमेंट देतात. आय थिंक यू आर गेटिंग. हे समजतंय सगळ्यांना? एवढं कळलं? याची बॉडी कळली? Yes, sir. Yes, sir. जायचं पुढे आपण Yes, Can we sir. move ahead? हो सर. Yes, sir. आता याच्या डिस्क्रिप्शन लिहून घेऊ. सर 1 मिनिट सर. अरे पुसलं गेलं ना रे बाळा. सर फक्त नाव बाकी होतं. बरं, हे ट्रान्सव्हर्स फ्लॅजेला आहे आणि हे लॉन्जिट्युडिनल फ्लॅजेला आहे. मला सांगत जा बरं का. आणि जर तुम्हाला असं वाटलं की मी पुसण्याच्या तयारीत आहे, मला थांबवत जा. लगेच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ठीक आहे. आता त्याचं डिस्क्रिप्शन लिहूया. याच्यामध्ये मोस्टली कसे असतात? मोस्टली मराईन, Photosynthesis. मॅक्सिमम फोटोसिंथेटिक. असं लिहिण्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. आपल्या बुक मध्ये नाही दिलेलं, एनसीईआरटी नाही दिलेलं, परंतु ऍक्च्युअली मी जेव्हा यांचा स्टडी केला, त्या हायर यांचे जे बुक्स आहेत एमएससी वगैरे लेवलचे, त्यांच्यामध्ये स्पष्ट दिलंय की यांच्यामध्ये बरेचसे हेट्रोट्रॉपिक आहेत. कसे आहेत? हेट्रोट्रॉपिक आहेत. हेट्रोट्रॉपिक कडे तुम्हीच मला सांगा, जर एखादा ऑर्गॅनिझम हेट्रोट्रॉपिक असेल तर त्याच्याकडे तो फोटोसिंथेसिस करत असेल का? तुम्हीच सांगा. एक तर तो हेट्रोट्रॉपिक आहे, पण हेट्रोट्रॉपिक असून इट हॅज बीन नॉट मेन्शन्ड इन एनसीईआरटी अँड नॉट मेन्शन्ड इन आवर बुक ऑल्सो. त्यामुळे आपण त्या भानगडीत पडणार नाही. तुमच्या डोक्यातनं कन्फ्युजन काढू नका, मी ते लिहिलं पण नाहीये मुद्दाम. तर लक्षात ठेवायचं, मॅक्सिमम काय आहे ते फोटोसिंथेटिक आहेत. दीज आर कलरफुल. ड्यू टू different types of photosynthetic pigments present in them. माझ्या बरोबर लिहित राहा, म्हणजे तुमचं वेळ पण जाणार नाही, माझाही वेळ जाणार नाही. फोटोसिंथेटिक प्रेझेंट इन देम. कोणकोणत्या प्रकारचे असतात? पिगमेंट्स आर. कोणकोणते असतील पिगमेंट? Yellow. यस, येलो, Xanthophyll. ग्रीन. Brown. येलो, ग्रीन, ब्राउन, Blue and Red. 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 रेड, ब्ल्यू. एवढे सगळे. These are बायफ्लॅजेलेट. पुन्हा तोच वर्ड आला, डायच्या ऐवजी बाय शब्द वापरला, एवढाच फरक आहे. These are बायफ्लॅजेलेट. ब्रॅकेट मध्ये लिहू 1 लॉन्जिट्युडिनल
1 ट्रान्सव्हर्स फ्लॅजेला. पुढची गोष्ट, these are responsible for famous red tide. These are responsible for famous red tide. रेड टाइडचा अर्थ होतो, टाइड शब्दाचा अर्थ होतो वेव, लाट. टाइड शब्दाचा अर्थ काय होतो? लाट. मराठीवाल्यांनी लिहून ठेवा, लाट. लाल लाट. लाल लाट कशी तयार होईल? आता हे जे असतात हे एवढ्या संख्येने वाढतात, एवढे डायनोफ्लॅजेलेट त्या पर्टिक्युलर समुद्रामध्ये तयार होऊन जातात. किती तयार होतात तर याचं मी काल वाचत होतो. तर 1 लिटर पाण्यामध्ये, इन 1 लिटर वॉटर, नाही लिहिण्याची गरज नाही तुमच्यासाठी, 1 लिटर वॉटर, समुद्री पाणी जर तुम्ही 1 लिटर घेतलं तर 1 मिलियन टू 20 मिलियन पर्यंत असतात बाळांना. आता तुम्हीच मला सांगा की 1 लिटर पाण्यामध्ये जर 20 मिलियन तुम्हाला हे मिळत असतील, म्हणजे 2 कोटी जर तुम्हाला हे गोनिओलॅक्स किंवा हे डायनोफ्लॅजेलेट तुम्हाला मिळत असतील, तर ते लाल दिसणार नाही जर त्यांच्याकडे रेड पिगमेंट असेल तर. तुम्हीच अंदाज लावा. म्हणून हे असं वाटतं की रक्त पूर्ण किलोमीटरच्या किलोमीटर, अर्धा किलोमीटर, 500-500 मीटरच्या डायरेक्ट वेव्ज मध्ये पूर्ण असं वाटतं की एखादा प्राणी मेलेला असावा की काय. त्यामुळे याच्यामुळे पूर्ण लाटच्या लाट लाल होते. म्हणून यांना आपण काय म्हणतो? फेमस रेड टाइड हा वर्ड नीट लक्षात ठेवा. हा एनसीईआरटीने स्पेशली मेंटेन केलेला आहे आणि मेन्शन केलेला आहे. आणि हा जो ज्या ऑर्गॅनिझम मध्ये होतं याचं नाव आहे गोनिओलॅक्स. गोनिओलॅक्स. स्पेलिंग काळजीपूर्वक लिहा, गोनिओलॅक्स. म्हणजे तुम्हाला विचारलं की मॅच द पेअर्स तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. रेड टाइडला रिस्पॉन्सिबल कोण आहे? गोनिओलॅक्स. कळतंय सगळ्यांना? रिव्ह्यू इज गेटिंग? येस. सर हे आता रिपीट करा ना, रेड टाइडचं. ओके, चालेल. रेड टाइडचा अर्थ होतो लाल रंगाची समुद्रातली लाट. रेड टाइडचा अर्थ का तो? लाल रंगातली समुद्राची लाट. तुम्ही पाहिले, तुमच्यापैकी किती मुलांनी समुद्र पाहिला आहे? बऱ्याच मुलांनी पाहिलं असेल. आहे हो, बघितलंय सर. टीव्हीवर तर सगळ्यांनी हो पाहिलं, सर. बरोबर. मग ती जी लाट, तुम्ही जर समुद्राच्या किनारी उभे राहिले ना तर तुम्हाला पाहतात की तुम्ही हळूहळू थोड्या वेळाने एक मोठी लाट येते आणि किनाऱ्यावर येते. थोडंसं पाणी पुढे सरकतं. याला आपण म्हणतो टाइड्स. या ज्या टाइड्स असतात, जर समजा या ऑर्गॅनिझमचा, कोणता? या गोनिओलॅक्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? डायनोफ्लॅजेलेट मध्ये येतो. कशामध्ये येतो? डायनोफ्लॅजेलेटचा प्रकार आहे. यांची संख्या जेव्हा अमर्याद वाढते, खूप जास्त प्रमाणात समुद्रात हे तयार होतात, तर यांच्यामुळे यांची संख्या खूप जास्त होते. किती होते ते मी तुम्हाला इथे लिहिलेलं आहे. एवढी जेव्हा जास्त संख्या होते त्यावेळेला तो पूर्ण समुद्र लाल दिसायला लागतो. आणि त्यामुळे ज्या वेव्स तयार होतील, ज्या लाटा तयार होतील, टाइड्स तयार होतील, त्या पण लाल होतात. यालाच आपण फेमस, जगप्रसिद्ध जे आहे, पूर्ण लोक बरेच ठिकाणी काही समुद्रामध्ये बघा, तांबडा समुद्र वेगळी गोष्ट आहे. या ठिकाणी या ऑर्गॅनिझम्समुळे, या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे, या प्रोटिस्टमुळे जेव्हा वेव्ह तयार होते, अशी लाट तयार होते, त्याला आपण रेड टाइड म्हणतो. आय होप आता क्लिअर झाला असेल. तुला कळलं का बेटा? आता क्लिअर झालं का? हो सर. गुड. आता पुढची गोष्ट, आता यांच्याकडे एक वाईट खोड अशी आहे. डायन मी म्हणण्याचं कारण काय होतं ते नीट लक्षात घ्या. समटाइम्स रिलीज these organisms release toxin. These organisms release toxin. टॉक्झिन शब्दाचा अर्थ काय होतो? विष. विष. बरोबर.
हे रिलीज करतात विष, आणि यांच्यावर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत यांना कोण खातं? मोलस्क खातात. मोलस्क माहितीये का तुम्हाला? Yes, sir. मोलस्कचं एखादं एक्झाम्पल सांगा मला. मोलस्कचं एक्झाम्पल सांगा. अंजली पगार, तू सांग बाळा. अंजली पगार, अंकित आहेर, एखादं एक्झाम्पल सांगा मोलस्कचं. एकदम कॉमन एक्झाम्पल आहे स्नेल्स, स्टारफिश, Octopus. ऑक्टोपस, स्नेल्स, ऑक्टोपस, हे जे आहेत ना, हे ऑर्गॅनिझम्स माणूस खातो. इटन बाय ह्युमन बिंग. हे जे प्राणी आहेत यांना कोण खातो? माणूस खातो. आता हे जे आहेत हे प्राणी जर माणूस खात असेल तर तुम्ही इमॅजिन करा की समजा यांनी, इफ दीज स्नेल्स फीड ऑन डायनोफ्लॅजेलेट, जर डायनोफ्लॅजेलेट वर हे फीड केलं असेल, यांनी डायनोफ्लॅजेलेटला खाल्लं असेल, आणि डायनोफ्लॅजेलेटची प्रॉपर्टी काय आहे? डायनोफ्लॅजेलेटची प्रॉपर्टी काय बाळांनो? डायनोफ्लॅजेलेट विष तयार करतं, आणि हे विष जर यांच्या बॉडीमध्ये गेलं, स्नेलच्या किंवा ऑक्टोपसच्या, आणि जर हे बरेचदा कच्चं खाल्लं, म्हणजे नुसतं त्याला आपण काय म्हणू, असं शिजवलं जातं. कधी कधी कच्चं खातात काही लोक आणि ऑक्टोपसला, आणि कधी कधी हे नुसतं वाफवतात. तुम्हाला माहिती आहे, स्टफ करतात, वाफवतात आणि वाफवून खातात. तर तरी ह्या दोघांमध्ये या जो खाणारा व्यक्ती असतो त्याचा मृत्यू होतो, आणि दिस इज कॉल्ड ॲज शेल फिश पॉइझनिंग. याला काय म्हणतात? शेल फिश पॉइझनिंग. सर याच्यामध्ये निओपायलिना येईल का? काय बेटा? निओपायलिना. निओपायलिना असं आहे का? असं स्पेलिंग आहे का? असं आहे का? बघ बरं, असं आहे का? पायला येतात, पायला बेटा येतात, पायला मोलस्क मध्ये येतात. मला निओपायलिना माहित नाहीये. याच्यात पायलाच येतात, पायला खातात लोक. स्नेल्सलाच आपण पायला पण म्हणतो. एवढं लक्षात आलं का? सांगा बरं मला. कमॉन. Yes, sir. ओके Yes, sir. ओके. आता आपण काय काय फिनिश केलं? डायनोफ्लॅजेलेट आपण फिनिश केले. त्याच्यानंतर समुद्रात 2 प्रकारचे प्लॅन्क्टन्स असतात. जर प्राण्यांमुळे तयार झालेलं, म्हणजे ह्या प्राण्यांना जर खाणार आहे त्यांना आपण झू प्लॅन्क्टन म्हणतो, आणि प्लांट्समुळे जर ते अन्न तयार करत असतील असे प्लांट्स ज्यांना सगळे समुद्री जीव खातात, अक्वॅटिक ऑर्गॅनिझम ज्यांना खातात, त्यांना आपण म्हणतो फायटोप्लॅन्क्टन. ज्यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट असेल त्यांना काय म्हणू? बोला, कमॉन. ज्याच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट असेल अशा प्लॅन्क्टन्सला काय नाव देऊ आपण? Photo. फायटोप्लॅन्क्टन. काय वर्ड यूज करू त्यांच्यासाठी? फायटोप्लॅन्क्टन. आणि समजा ऑर्गॅनिझम असतील ज्यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट नसतील अशा प्लॅन्क्टन्सला काय वर्ड यूज करू? झू प्लॅन्क्टन. काय वर्ड यूज करू बाळांनो? झू प्लॅन्क्टन. पुढचा जो ऑर्गॅनिझम आहे आपला, दॅट इज युग्लिनॉइड. या दॅट इज युग्लिनॉइड. युग्लिनॉइडचा मेंबर जो आहे that is euglena is the member. Euglena, it is unicellular flagellate organism. एक युग्लिना कसा दिसतो तो 2 मिनिटात काढून दाखवतो तुम्हाला. माझ्या बरोबर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तितक्याच फास्ट काढून घ्या. काळ्याने काढतो, तुम्हाला बहुतेक दिसायला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. त्याची बॉडी बघा, अशी बॉडी असते याची. याच्याकडे एक फ्लॅजेला मोठा असतो, एक फ्लॅजेला छोटा असतो. याच्या बॉडीमध्ये अशा पद्धतीने एक मोठा न्यूक्लिओलस, त्याच्या आजूबाजूला असा न्यूक्लियस, आणि याच्याकडे
खूप सारे असे क्लोरोप्लास्ट असतात. त्याच्या बॉडीमध्ये खूप सारे क्लोरोप्लास्ट असतात. बॉडीमध्ये भरपूर सारे क्लोरोप्लास्ट असतात आणि भरपूर सारे मायटोकॉन्ड्रिया असतात. भरपूर सारे मायटोकॉन्ड्रिया असतात. दिस इज न्यूक्लियस. एक छोटा फ्लॅजेला, शॉर्ट फ्लॅजेला आणि वन लॉन्ग फ्लॅजेला. वन लॉन्ग और बिग फ्लॅजेला. लॉन्ग और बिग फ्लॅजेला. आता तुम्ही मला सांगा, जर फ्लॅजेला असेल तर काय शो करेल हा? बोला, काय शो करेल बाळांनो? फ्लॅजेला असेल तर काय करेल? हाथ पैर तो मारेगा ना भाई, पेट भरने के लिए. हाँ, लोकोमोशन शो करेल. कशासाठी? पोट भरण्यासाठी. बरोबर आहे की नाही? पोट भरण्यासाठी काय शो करेल? लोकोमोशन शो करेल. बरोबर. हे काय याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट बनलेले आहेत. काय आहेत? These are all क्लोरोफिल. क्लोरोफिल भरलेले. या ऑर्गॅनिझमचं न्यूट्रिशन जे आहे ते महत्वाचं आहे. न्यूट्रिशनवर अनेक वेळा क्वेश्चन विचारला गेलेला. न्यूट्रिशन इज मिक्झोट्रॉफिक. कसं असतं? मिक्झोट्रॉफिक न्यूट्रिशन शो करतं. कोण सांगतं याचं मिनिंग मला? कम ऑन. They can prepare their own food, but they can be dependent on others too. Why? What would be the reason? लक्षात ठेवा. In presence of light, they prepare their own food. They prepare their own food. स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. In absence of light, they become heterotrophs. किंवा हेटेरोट्रॉफिक. कळलं का? म्हणून याला आपण कशात इन्क्लूड केलेलं आहे? मिक्झोट्रॉफिक मध्ये. कशात इन्क्लूड केलं बाळांनो? मिक्झोट्रॉफिक. हे कळलं का सगळ्यांना? Why we have included? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. हे कसे असतात? हेटेरोट्रॉफिक म्हणजे होलोझोइक असतात. हे अख्खं ते छोट्या, आता हेच मायक्रोस्कोपिक येते, त्यामुळे दुसऱ्या मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमला हे डायरेक्ट खाऊन टाकतात, गिळून टाकतात. येतंय लक्षात? आणि हा जो फ्लॅजेला आहे हा त्यांना ते फूड, त्यांचं जे प्रे असतं, प्रे PREY, हे जे प्रे असतं, भक्ष्य, मराठीमध्ये याला शब्द आहे भक्ष्य. स्वतःचं भक्ष्य पकडण्यासाठी हा छोटा फ्लॅजेला त्यांना मदत करतो. मोठा फ्लॅजेला त्याला मुवमेंटसाठी काम करतो. हे प्रे पकडण्यासाठी हा काम करत असतो. ठीक आहे. कसे असतात? आणखी एक महत्वाची आणि अतिशय महत्वाची गोष्ट, यांच्या बॉडीवर एक असं पूर्ण कव्हरिंग असतं. दिस इज कॉल्ड ॲज पेलिकल. हे पेलिकलचं कव्हरिंग असतं. व्हॉट इज पेलिकल? दिस इज नॉट सेल्युलोज. पेलिकलचा अर्थ होतो हे प्रोटीनेशियस कव्हरिंग असतं. प्रोटीनने बनलेलं कव्हरिंग असतं. दिस इज पेलिकल. लिहा. तर त्याला इथे ऍड करू. Their body is covered by a proteinaceous covering
called pellicle. Called pellicle. क्लिअर झालं बाळांनो? व्हेरी गुड. Yes, sir. एवढं लक्षात ठेवायचं, त्याच्यापेक्षा खूप जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. डायग्राम पण काढली होती ना सगळ्यांनी? पुसू ना? Yes, त्यांना रब दिस नाव. पुढचं Yes, कोणतं sir. ऑर्गॅनिझम आहे? पुढचं ऑर्गॅनिझम, कमॉन, पुढच्या ऑर्गॅनिझमचं नाव सांगा. Fungi like protista. Slime molds. क्या बात है, स्लाइम मोल्ड. स्लाइम मोल्ड. हा जर प्राणी तुम्ही ऑर्गॅनिझम, प्राणी शब्दाला चुकून, हा जर ऑर्गॅनिझम तुम्ही पाहिला ना, यू विल सरप्राईज. तुम्हाला धक्का बसेल, इतका विचित्र ऑर्गॅनिझम. हा ऑर्गॅनिझम असा असतो की हा एखादा आपण एखादा घट्ट पदार्थ असतो बघा. नेहा, तुला आत घेतलं तर चूक केलं का बेटा मी? नेहा, हा जो याला जर तुम्ही ओतलं ना, जसं एखादा पदार्थ तुम्ही घट्ट पदार्थ घेतला, थोडासा घट्ट, ऑइल पेंट लक्षात ठेवा तुम्ही, यू मस्ट हॅव सीन ऑइल पेंट. तुम्ही ऑइल पेंट एखाद्या ठिकाणी सांडला तर तो पाण्यासारखा फ्लो नाही होत. यू मस्ट हॅव बीन ऑब्झर्व. तुम्ही असं जसं पाणी सांडल्यानंतर पटकन वाहून जातं तसं वाहत नाही, हळूहळू पसरतो तो. तसं यांची जर बॉडी तुम्ही पाहिली ती असं 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 पसरत 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 जातात. असं पसरत. यांना स्लाइम मोल्ड्स म्हणण्याचं कारण काय? यांची जी बॉडी आहे ना, बॉडी जी आहे ना, स्लीपरी आहे. स्लाइम शब्दाचा अर्थ होतो स्लीपरी. स्लीपरी, स्लीपरी म्हणजे निसरडी, निसटती, निसरडी असते. यांची बॉडी कशी असते? निसरडी असते, पटकन निसटून जाईल अशी असते. आणि मोल्ड शब्दाचा अर्थ होतो मोल्ड, MOULD. मोल्ड शब्दाचा अर्थ होतो साचा. मोल्ड शब्दाचा अर्थ होतो साचा. साचा माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? गणपतीचा साचा, देवीचा साचा, अमका साचा. ते त्याच्यात ज्याच्यात त्याला दाबली, माती दाबली की तसं निघतं. दॅट इज मोल्ड. मग यांना काय नाव आहे? स्लीपरी मोल्ड. दोन वर्ड कंबाईन झालेले. म्हणजे यांना ज्या वेळेला खायला नसतं किंवा यांना असं वाटतं की आपल्याला हे करायचंय, आपली बॉडी वाढवायची आहे, आपली साईज वाढवायची आहे, हे काय करतात? ते एक हे निसटत जातात. हे काय करतात? एखाद्या फांदीवर एखाद्या मोठं पान यांना सापडलं तिथे ते ग्रो करतात. तिथे असं असं त्यांना मायक्रोस्कोप मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, हाय पॉवर मायक्रोस्कोप लागतो त्याला, तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की असे सरकतायत. जसं आपण एखादी गोष्ट मी मगाशी बोललो ना की ऑइल पेंट सांडल्यानंतर तो हळूहळू जसा स्प्रेड होतो तसं हे स्प्रेड होतात. आणि तिथले सगळे न्यूट्रिशन जे असतं ते हिरवं पान जे असेल त्याच्यातलं न्यूट्रिशन जनरली डेड वर वाढतात ते, म्हणून यांना आपण फंजाय लाईक म्हणतो. म्हणून यांना आपण मिक्झोमायसेट्स मध्ये टाकतो. ते पटपट पटपट तिथलं न्यूट्रिशन डिराईव्ह करतात आणि स्वतःची बॉडी वाढवतात. यांचं वैशिष्ट्य कसं? यांच्यामध्ये दोन फॉर्म्स असतात. एक जो असतो दॅट इज सेल्युलर आणि दुसरा जो असतो दॅट इज प्लाझ्मोडियल. प्लाझ्मोडियल नीट लक्षात घ्या. एक जो यांचं रूप असतं ते सेल्युलर असतं, जो आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. वी आर नॉट गोइंग टू स्टडी इट. नॉट इन सिलेबस. हे आपण स्टडी नाही करणार आहे. आणि प्लाझ्मोडियल फॉर्म जो असतो हा असेल्युलर असतो. असेल्युलर फॉर्म मध्ये कसं असतं हे बघा. असं तुम्हाला दाखवतो एक स्लाइम मोल्ड कसं दिसतं. हे असं 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 एक विचित्र फॉर्म मध्ये असतं. या ठिकाणी हे जे स्लाइम मोल्ड आहे बाळांनो, हे याचा इथे न्यूक्लियस असेल. हा न्यूक्लियस जो असतो हा 2N असतो, म्हणजे डिप्लॉइड असतो. कसा असतो? डिप्लॉइड. याच्याकडे एक मेल पॅरेंट कडून 2N शब्द आला की याचा काय अर्थ घ्यायचा? एक N मम्मीचा, एक N पप्पांचा, म्हणजे दोन सेट असतात त्याच्याकडे क्रोमोझोमचे. आता हे जे 2N स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर
जेव्हा याला असं वाटतं की आपली बॉडी वाढवायची आहे, तर याच्यामध्ये काय करतं हे सेल डिव्हिजन जी असते ना बाळांनो, ही लक्षात ठेवा. पहिले सेल डिव्हिजन समजून घ्या. सेल डिव्हिजन जी असते, पेशी जेव्हा विभाजित होतात, सेल जेव्हा डिवाइड करतात, ते दोन पद्धतीने डिवाइड करतात. पहिला पार्ट जो असतो, फर्स्ट पहिले काय होतं, कॅरिओकायनेसिस होतं. कॅरिओकायनेसिस. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये होतं सायटोकायनेसिस. एक एक शब्दाचा अर्थ समजून घेऊ. कॅरिओकायनेसिसचा अर्थ होतो डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. आणि डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझमची विभागणी इज कॉल्ड सायटोकायनेसिस. हे कळलं का एवढं? सेल डिव्हिजन होताना पहिले काय होईल, कॅरिओकायनेसिस. पहिले न्यूक्लियस दोन बनून जातात, नंतर सेलमध्ये मध्यभागी दोन भाग होतात आणि सेलच्या दोन सेल, एका सेलच्या दोन सेल होतात. आपल्या बॉडीमध्ये आधीच तसंच होतं. पहिले न्यूक्लियसची दोन न्यूक्लियस बनले किंवा बाकीचे सेल ऑर्गॅनेल वाटणं महत्वाचं नाहीये. जसं घरात विभाजन व्हायचं असेल, एखाद्या घराला दोन घरांमध्ये विभाजित व्हायचं असेल, तर पहिले बोलणी चालतात, भांडणं पण चालतात, बरोबर ना? अनेक ठिकाणी काय होतं, भांडणं पण होतात आणि ते भांडणं बरेच दिवस चालतात. डिव्हिजन व्हायला वेळ नाही लागत, सायटोकायनेसिसला वेळ नाही लागत. मूळ वेळ कुठे लागतो, भांडणं. जाऊ द्या, भांडणं बाजूला जाऊ द्या. गोडीत जर समजा विभाजित झाले तरी सुद्धा काय महत्वाचं आहे, चर्चेला महत्व आहे ना, विचारांना महत्व आहे. त्यामुळे मेन विचारांची जागा कोणती आहे, मेन जागा कोणती आहे, कॅरी ऑन, दॅट इज न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय होतं, न्यूक्लियसची पहिले दोन कॉपीज बनतात. न्यूक्लियस दोन बनले की मग सायटोप्लाझम वाटला जातो. आता याच्यामध्ये एक विचित्र कार्यक्रम चालतो, तो आपण समजून घेऊ कसा होतो ते बघा. आता या ठिकाणी बाळांनो इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये याची फक्त कॅरिओकायनेसिस होते. याच्यामध्ये काय होतं, ओनली कॅरिओकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर नॉर्मली सेलने एक इकडे न्यूक्लियस, तू तुझा संसार कर, मी माझा संसार कर, असं झालं पाहिजे. पण यांच्यामध्ये असं होत नाही. म्हणजे एका न्यूक्लियसचे काय होईल, एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस होते, पुन्हा या न्यूक्लियसचे पुन्हा दोन न्यूक्लियस, आणि असं मल्टी न्यूक्लिएट स्ट्रक्चर तयार होतं. खूप सारे न्यूक्लियस याच्यामध्ये. ह्या कंडिशनला जेव्हा एका स्ट्रक्चर मध्ये खूप सारे न्यूक्लियस तयार होतात, याला बायोलॉजी मध्ये म्हणतात सिनोसायटिक कंडिशन. नॉर्मली काय झालं पाहिजे होतं की न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड व्हायला पाहिजे होता. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे होता, सायटोप्लाझम डिवाइड व्हायला पाहिजे होता. पण तसं न होता काय झालं, नुसतं न्यूक्लियस डिवाइड होतो आणि एकाच सेलमध्ये खूप सारे न्यूक्लियस तयार होणं, दिस इज कॉल्ड ॲज सिनोसायटिक कंडिशन. याचा उपयोग आपल्याला फंजाई शिकताना होणार आहे. म्हणजे हे सिनोसायटिक कंडिशन होते. आता सिनोसायटिक कंडिशन झाल्यानंतर हा ऑर्गॅनिझम एवढा चलाक आहे की हा काय करतो, मग सायटोप्लाझम वाढवतो. आणि जो मी मगाशी बोललो की हे पेंट सांडल्यानंतर जसं पसरतं तसा हा पसरायला लागतो, असा पसरत जातो. तुम्ही जर मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तर याचा असा पसरताना दिसतो. आता तुम्ही विचार करा, इकडे न्यूक्लियसची डिव्हिजन चाललेली आणि इकडे सायटोप्लाझम पसरतोय. आणि सायटोप्लाझम पसरतोय हा काय करतो, ज्याच्यावर पसरतो त्याच्यातले न्यूट्रिएंट काढून घेतो आणि सायटोप्लाझम बनवत राहतो. न्यूक्लियर डिव्हिजन करत राहतो. पण तुम्हीच विचार करा, एखादं वाळलेलं पान आहे किंवा पिवळं झालेलं पान आहे, ते देऊन किती एनर्जी देईल, त्याची एनर्जी संपते. मग याला असं वाटतं आता आपण मरणार. आता याला असं वाटायला लागतं की आता आपण मरणार. मग हे मरता एक काम करतं. काय काम करतं, हे मरता स्वतःच्या बॉडीमध्ये अशा फ्रुटिंग बॉडीज तयार करतं. हे असं तयार करतं, हे बघा, असं फ्रुटिंग बॉडीज तयार करतं. निरनिराळ्या ठिकाणी हे असे स्ट्रक्चर तयार करतं. हे असं
याच्या समजा हा आत गेलेला भाग असेल ना, समजा हा आत गेलेला भाग असेल तर इथून असं फ्रुटिंग बॉडीज बनवेल, इथून असं फ्रुटिंग बॉडीज बनवतात आणि याच्यामध्ये स्पोर बनवले जातात, याच्यामध्ये खूप सारे स्पोर बनवतात. आता तुम्ही मला सांगा, हे स्पोर बनणं हे कशाचं लक्षण असतं माहिती आहे का तुम्हाला? स्पोर कोण फॉर्म करतं? फर्टिलायझेशन. नाही हा बरोबर आहे. तर हे जे स्पोर Fertilization. हे स्पोर्स जे असतात, या स्पोर्स हे कॅरेक्टरिस्टिक आहे फंजायचं, पंजा म्हणून यांना आपण काय म्हणतो, फंजाय लाईक प्रोटिस्ट. हे काय आहेत, स्पोर्स फॉर्म करतात आणि हे स्पोर्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात, यन असतात आणि याच्यात खूप सारे स्पोर्स. आता याला वाटलं की अपनी जिंदगी अभी खतरे में है, तर त्यावेळेला हे काय करतात, असं फ्रुटिंग बॉडीज, यांना म्हणतात फ्रुटिंग बॉडीज. फ्रुटिंग बॉडीज तयार करतात आणि फ्रुटिंग बॉडीज मध्ये काय भरलेलं असतं, स्पोर भरलेले असतात आणि हे मॅच्युअर झाले. आता याचं बाकीच्याचं काम संपलं की हे काय होतात, हे ओपन होतात आणि हे एअर मध्ये टाकून दिले जातात. कधीतरी इथले आणि इथले या दोघांची भेट होते, याची आणि याची कधीतरी योगायोगाने भेट होते. हे दोन्ही म्हणतात की चलो आओ मिलकर शादी करते हैं, बाल बच्चों की व्यवस्था करते हैं, बरोबर आहे की नाही. हे हा स्पोर आणि हा स्पोर एकत्र येतो आणि पुन्हा एक डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतं आणि पुन्हा एक डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतो आणि एक नवीन स्लाइम मोल्ड जन्माला येतो. याच्यापासून या दोघांची भेट झाली, याच्यापासून पुन्हा एक स्लाइम मोल्ड जन्माला येतो. अशा पद्धतीने यांचं लाईफ सायकल चालू असतं. येत आहे का? समजला का? हे समजला का तर सगळ्यांना? याला डेफिनेट शेप हो नसतो ना. सर. डेफिनेट शेप नसतो बाळांना. व्हेरी गुड, बरोबर. येस. और किसी को कुछ पूछना है? तुमचा वेळ झालाय ना, पुढचं लेक्चर आहे त्यामुळे मी थांबतो. एक पार्ट राहिलाय. कोणता पार्ट राहिलाय, काय राहिलाय, कोण सांगतं? काय राहिलंय आपलं? प्रोटोझोअन्स राहिले. प्रोटोझोन्स. काय राहिलंय बेटा? प्रोटोझोअन्स किती त्रास देतात पुढच्या वेळेला शिकू. चालेल? ओके. ओके, आता बाय एक सर. काम Bye, करायचं sir. का, आज Have a nice 3:30 ला day. येऊ शकता का तुम्ही? कमॉन. आज 3:30 ला येऊ शकाल का? Yes, Come on. sir. सगळ्यांनी Yes, सांगा sir. बरं. येस सर. Yes. जे मुलं आता सोडून गेलेत सगळ्यांना निरोप द्या, मी ग्रुपवर टाकतो. 3:30 ला या, परत आपण हा टॉपिक कम्प्लीट करू. चालेल? ओके सर, ओके. हो सर. सी यू ॲट 3:30. थँक्यू. कालचं लेक्चर कम्प्लीट करून टाकू. गुड बाय. सर टेक फिक्स ना केअर. पण. बाय सर. बाय सर. सिक्स. जर समजा लाईट गेली तर Bye, sir. मेसेज Have a येईल nice तुम्हाला. day. सेम टू यू.